टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। तयार झालेले आहेत, परंतु स्टॉल जर बघितला तर हे दोन पाईप कुठून आणलेत मला कळत नाही। त्याच्यानंतर तिकडे म्हणजे या संपूर्ण प्रदर्शनामध्ये पाईपांचे कलर देखील मला बघायला मिळाले। ते काळा कलरचा पाईप आहे, तिकडे पांढऱ्या कलरचा पाईप आहे। बघा झाडाचे बांबू पण तोडले तसं म्हणतात। त्याच्यामुळं पाईप आणणं, बांबू तोडणं ही कामं शिक्षकांची नाही। मला असं वाटतं की पुढच्या वर्षापासून लोहार साहेब हा कार्यक्रम आपण वेंडरला देऊन टाकावा, चांगले स्टॉल उभे करावे आणि शिक्षकांना फक्त ह्या कार्यक्रमाला बोलवावं। नाहीतर शिक्षक म्हणतील आमची अशैक्षणिक कामं बंद झाली आणि आता बांबू पण आम्हाला आणायला लावतात। मध्ये मला पाशा पटेल भेटले होते। पाशा पटेल ओळखता तुम्ही? पाशा पटेल हे बांबूवर मला असं वाटतं की देशात अतिशय चांगला अभ्यास केलेला जर माणूस कोण असेल तर ते पाशा पटेल आहे। तर कधीतरी बांबूचा उपयोग कशा कशासाठी असतो आता ह्याच्यात हसण्यासारखं काय? बघा शिक्षकांच्या मनामध्ये सुद्धा जे माझ्या मनात नाही ते आहे। त्याच्यामुळे तुम्हाला खरं सांगतो की बांबूचा उपयोग हा भविष्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला करावा लागणार आहे। शिक्षकांनी ही जनजागृती केली पाहिजे की प्रत्येक तालुक्यातल्या काही क्षेत्रावर बांबूची लागवड झाली पाहिजे। ही बांबूची लागवड का झाली पाहिजे हा खरा कदाचित त्याचा मुद्दा आहे की नाही मला माहित नाही, पण एक पुढचं विदारक चित्र मी तुम्हाला सांगतो। एक 8 दिवसापूर्वी दुबईला गेलो होतो एका कार्यक्रमासाठी आणि ते दुबईमधलं एमिरेट्समधलं एक शहर होतं रसेल खेमा म्हणून, तिथल्या राजकुमारांना मी भेटलो। त्या राजकुमारांनी ज्या 2 गोष्टी मला सांगितल्या त्या आपल्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या आहेत। त्यांनी मला काय सांगितलं तर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जगातलं सगळ्यात जास्त तापमान हे मागच्या वर्षी दुबईमध्ये होतं 56 डिग्री सेल्सिअस। म्हणजे गाडीच्या बॉनेटवर आपण ऑमलेट देखील तयार करू शकतो एवढं प्रचंड गरमी ही दुबईमध्ये होती। आणि त्याच वर्षी आजपर्यंतच्या UAEच्या इतिहासामधला सगळ्यात जास्त पाऊस दुबईमध्ये पडला आणि दुबई सगळं पाण्याखाली गेलं। याचं कारण काय याचा अभ्यास देखील लोहार साहेब अशा कार्यशाळांमधून झाला पाहिजे। आज आपली ठीक आहे शिक्षण पद्धती जी काय आहे, धडा कुठचा असावा धडा कुठचा असू नये त्याच्यावरनं कदाचित वाद होत असतील, धड्यामधला अभ्यासक्रम कुठचा असावा याच्यावरनं कदाचित वाद असतील किंवा विविध मतमतांतर असतील, परंतु भविष्यातली ही नैसर्गिक सृष्टी टिकली पाहिजे, माणूस जगला पाहिजे यासाठी देखील प्राथमिक शाळेतच शिक्षण आवश्यक आहे। आणि म्हणून मगाशी मी जे सांगितलं की स्टॉलला तुम्ही पाईप आणलेत, बांबू तोडून आणले ते सगळं ठीक आहे, पण माझ्या रत्नागिरी जिल्ह्याचं शिक्षकांचं प्रेझेंटेशन जे आहे ते महाराष्ट्रातल्या शिक्षकांपेक्षा आगळं वेगळं आहे ही दाखवण्याची संधी अशा या कार्यक्रमातून मिळत असते। आपल्याला आठवत असेल की 8-10 वर्षापूर्वी सगळ्या शिक्षक नेत्यांना माहीत असेल की तुम्हाला एक उपक्रम देण्यात आला होता की हगणदारी मुक्त गाव करण्याची संकल्पना महाराष्ट्र शासनानं आणली आणि घरामध्ये शौचालय बांधलंय की नाही हे कोणी जाऊन बघायचं तर शिक्षकांनी जाऊन बघायचं। जर बांधलं नसेल तर ते शौचालय कसं बांधावं याचं प्रशिक्षण त्या घरच्याला द्यायचं। आता शिक्षकांनी नक्की करायचं तरी काय? मुलांना शिकवायचं की शौचालय बांधत फिरायची? हा देखील यादव साहेब एक फार मोठा प्रश्न 8 ते 10 वर्षापूर्वी शिक्षकांच्या समोर उभा राहिला होता। मला असं वाटतं की आता हळूहळू अशैक्षणिक कामं ही कमी करण्याचा निर्णय हा सरकारनं घेतला आहे आणि ती अशैक्षणिक कामं आता कमी होत आहेत। परंतु हे देखील अशैक्षणिकच काम आहे। पाईप लावून स्टॉल करणं, बांबू लावून स्टॉल करणं हे देखील अशैक्षणिकच काम आहे। त्याच्यामुळे तुमचं अशैक्षणिक काम कमी करण्यासाठी मी सांगतोय की याच्यानंतर बांबू, पाईप, टेबलं आणायला शिक्षकांना लावू नका। त्याच्यासाठी जी काही यंत्रणा उभी करायची ती पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला करून द्यायला तयार आहे। शिक्षकांनी शिक्षकांचं काम केलं पाहिजे, मुलांनी मुलांचं काम केलं पाहिजे शिकायचं। आणि जर शिक्षकांना आपण अशा पद्धतीची प्रदर्शन भरवत असताना त्या नाविन्यपूर्ण वस्तू देखील शिक्षकांनी बनवायच्या आणि स्टॉल देखील शिक्षकांनी बनवायचं, हे जर आपण त्यांच्यावर बर्डन टाकायला लागलो तर मला असं वाटतं की भविष्याच्या दृष्टीने योग्य राहणार नाही। दुसरं लोहार साहेब मगाशी तुम्ही मला सांगत होता की नवभारत कार्यक्रमाच्या अंतर्गत मी काही निर्णय घेतले म्हणून टक्केवारी 80% वर आली।
त्याचा अर्थ तोच ना. आता झाले ना मला पण 25 वर्ष राजकारणात. पण मला शिक्षकांना देखील एक विनंती करायची आहे की खरं जर विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण द्यायचं असेल आणि भारत सरकारनं आणि महाराष्ट्र सरकारनं नियोजित केलेले कार्यक्रम आपल्याला चांगल्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये राबवायचे असतील तर मला शिक्षक संघटनांना देखील एक सूचना माझा विनंती करायची आहे की तुम्ही लोहार साहेबांबरोबर, शिक्षण अधिकाऱ्यांबरोबर, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर एकत्र बसलं पाहिजे. तुम्हाला त्रास होणार नाही अशा पद्धतीची यंत्रणा या संपूर्ण जिल्हा परिषदेमार्फत आपण सुरू केली पाहिजे. आणि आज मला जे लोहार सांगत होते की आम्ही 80% आलोय, पुढच्या वर्षी आपण 100% आलो पाहिजे, ही भूमिका देखील आपण सगळ्या शिक्षकांनी घेतली पाहिजे. आणि शिक्षकांच्या संघटनांना देखील मला विनंती करायची आहे की आपण देखील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काहीतरी देणं लागतो, ही भावना डोळ्यासमोर ठेवून भविष्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळी शिक्षणाचा दर्जा रत्नागिरी जिल्ह्यातला मोठा आहे असं आपण मानतो, चांगला आहे असा मानतो, आदर्श आहे असा मानतो, त्यावेळी शिक्षकांची जबाबदारी देखील वाढते की शासनानं दिलेले उपक्रम भले तुम्हाला त्रास होत असतील तर ते आपण कमी करू, पण ते त्रास कमी करून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि त्याच्यातनं नवा आदर्श विद्यार्थी या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तयार झाला पाहिजे. ही देखील भूमिका भविष्याच्या वाटचालीमध्ये आपल्याला घ्यावी लागणार आहे. तुम्हालाच मनापासून धन्यवाद देतो की राज्यामध्ये पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा यादव साहेब असतील यांच्या संकल्पनेतनं आपण टॅलेंट सर्च केला. ज्यांची परिस्थिती इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकायची नाही अशा विद्यार्थ्यांना सायन्स किती येतं याच्यावर आपण परीक्षा घेतल्या आणि त्याच्यातनं वशिला न लावता, यादव साहेब तुम्ही कधीतरी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं पाहिजे की 3 वर्षामध्ये पहिल्या वर्षी आपण 20 लोक अमेरिकेला पाठवली मुलं, दुसऱ्या वर्षी आपण 20 मुलं अमेरिकेला पाठवली, तिसऱ्या वर्षी आता आपण जास्त अमेरिकेला पाठवतोय, किमान 100 मुलं आपण इस्रोला पाठवली. एका मुलाला तरी नियम सोडून तुम्ही अमेरिकेला किंवा इस्रोला पाठवा असं पालकमंत्र्याचा तुम्हाला कधी फोन आला का? नाही, खरं सांगा. हे मी का केलं नाही तर हा हुशार विद्यार्थ्यावर अन्याय होऊ शकतो आणि म्हणून यावेळी देखील ही नासाची आणि इस्रोची संकल्पना आपण पुढे घेऊन जातोय आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर हा आपला रत्नागिरी पॅटर्न म्हणून प्रसिद्ध झाला. अनेक जिल्ह्यामध्ये आता नासाला आणि इस्रोला जाण्याची पद्धत ही सुरू झाली. मला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून झालेलं हे अतिशय महत्त्वपूर्ण काम आहे आणि त्याचं सगळं श्रेय जसं जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला आहे तसंच माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या शिक्षकांना आहे. आणि म्हणून माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे की संघटनेचे प्रश्न सोडवणं, मी तर तुमच्यासोबतच असतो, परंतु प्रश्न सोडवल्यानंतर देवळेकर सर पोस्टल मतदानात काय होतं हे देखील मी बघितलेलं आहे. देवळेकर सर हसतायत. त्याच्यामुळे जे प्रश्न सोडवत असतात, जे तुमच्यासाठी काम करत असतात, जे तुमच्यासाठी जीव ओतून सहकार्य करत असतात तेच टिकले पाहिजे, तेच राहिले पाहिजेत. ही भूमिका देखील शिक्षकांची असणं आवश्यक आहे. तरच आमच्यासारखे कार्यकर्ते भविष्यामध्ये तुमच्यासोबत तुम्हाला पाहिजे ते करायला तयार होतील. मी देवळेकर सरांना देखील सांगितलं, कधी कधी मी कटू बोलतो म्हणून कदाचित देवळेकर सरांना आणि तुमच्या पदाधिकाऱ्यांना आवडत नसेल, पण जे सत्य आहे ते सत्य आहे. जे विधानसभेला आम्ही सगळ्यांनी मिळून बघितलं ते चित्र मात्र विदारक होतं. ते आपण कशा पद्धतीनं बदलणार आहोत याच्यावर देखील संघटनांनी कधीतरी आता अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तुमच्या मनात जर काही वेगळं होतं असेल तर आता 237 आमदार घेऊन आम्ही सत्तेमध्ये आलेलो आहोत. त्याच्यामुळे इकडे तिकडे होण्याची देखील काय आता संधी नाही, दुसरं कोण येण्याची देखील संधी नाही. आणि म्हणून मृगजळाच्या मागणं धावू नका, हा देखील सल्ला मला तुम्हाला सगळ्यांना द्यायचा आहे. जे काय झालं ते झालं, परंतु शिक्षकांच्या मागं आम्ही ज्यावेळी ठामपणानं उभं राहतो तो एखादा कुठला तरी विषय घ्यायचा, नवी पेन्शन योजना, जुनी पेन्शन योजना, त्याच्यासाठी सरकारनं काय केलंय याचा कधी विचार करायचा नाही, परंतु राज्यामध्ये त्याचं रान उठवायचं आणि सरकार आम्ही बदलू शकतो अशा आविर्भावामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करायचं, हे देखील योग्य नाही. हे देखील आदरपूर्वक आणि नम्रतापूर्वक मला शिक्षकांच्या सगळ्याच पुढाऱ्यांना सांगायचं आहे. आणि जर तुम्हाला राजकारणात यायचं आहे तर मला सांगा, मी तुम्हाला एक चांगला मतदारसंघ शोधून देतो. तुम्ही विधानसभेमध्ये या. विधानसभेमध्ये यायला देखील किती कष्ट पडतात हे तुम्हाला कळू दे. नाक्यावर बसून दिल्लीपर्यंत चर्चा करणं फार सोपं आहे, गाडीमध्ये बसून दिल्लीपर्यंत चर्चा करणं फार सोपं आहे, पण आमदार व्हायला देखील अलिमिया काजीसाहेब किती कष्ट घ्यायला लागतात हे देखील प्रत्येकाला कळलं पाहिजे. मी परवाच कुठेतरी सांगितलं, कोकणामध्ये सगळ्यात जास्त नाके आहेत, त्याला आपण तिठा म्हणतो, चौक म्हणतो. त्या चौकात बघा
डायरेक्ट नगरसेवकापासून ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून राष्ट्रपतीपर्यंतची सगळी चर्चा नाक्यामध्ये होते. आता भविष्यातला राष्ट्रपती कोण असला पाहिजे, पंतप्रधान कोण असला पाहिजे, आमदार कोण असला पाहिजे आणि तो कशासाठी असला पाहिजे, मी सपोर्ट केला तर काय होईल, ही चर्चा कुठं. आपला वेळ जास्त वेळ तर नाक्यामध्ये जातो. त्या नाक्यामध्ये माझ्या जिल्ह्यातली मुलं सायन्स शिकून याच्यातला एखादा अब्दुल कलाम कसा होईल याची चर्चा आम्ही करत नाही. आणि म्हणून मला शिक्षकांना विनंती करायची आहे की राजकारण ठीक आहे, मतदान हा 100% प्रत्येकाचा लोकशाहीतला अधिकार आहे, परंतु आपण किती राजकारण करतोय, आपण किती राजकारणामध्ये आहोत याचं आत्मचिंतन देखील लोहारसाहेब आता प्रत्येक घटकानं केलं पाहिजे. जर राजकारण करायचं असेल तर आमच्यासारखं जॅकेट घाला, कुर्ता घाला, पायजामा घाला, आमच्या समोर या. आमच्या समोर म्हणजे आदरानं सांगतोय, राजकारणातलं समोर सांगतो ना. तर परत शिक्षक म्हणतील उदय सामंत आला आणि धमकी देऊन गेला. धमकी म्हणजे तुम्हाला जाम घाबरतो मी. हल्ली पोस्टल वोटिंग बघितल्यानंतर तर जबरदस्तच घाबरायला लागलोय तुम्हाला मी. त्याच्यामुळे माझी विनंती एवढी आहे की शिक्षकांनी देखील एक विधायकदृष्ट्या जिल्ह्याला आणि जिल्ह्यातल्या मुलांना कसं पुढे न्यायचं या संदर्भात कधीतरी चर्चा करणं गरजेचं आहे. संघटना वेगवेगळ्या असतील, पतसंस्थेचे इलेक्शन वेगवेगळे असतील, परंतु हे सगळं झाल्यानंतर आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी देणं लागतो, जिल्ह्यासाठी काहीतरी देणं लागतो. ही भूमिका घेऊन जर शिक्षक पुढे गेले तर मी जबाबदारीनं सांगतो, फक्त महाराष्ट्रातला नाही, त्या जिल्ह्यातला आदर्श शिक्षक हा फक्त माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातला आहे हे देखील मी अभिमानानं सांगतो आणि ह्याची मला खात्री देखील आहे. पण हे सगळं झालं पाहिजे. जशी तुमची मी बाजू घेतो की तुम्हाला स्टॉल लावण्याची आवश्यकता नाही, तुमची मी बाजू घेतो. कधी कधी मला सांगतात साहेब कुणीतरी महाराष्ट्रामध्ये काहीतरी म्हणालं की जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये शिक्षकांनी राहिलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला मी आठवतो, तेव्हा मी तुमच्यासोबत राहतो. पण हल्ली काय झालंय, मी पण आता अनुभव घेतलाय. 5 निवडणुका मी लढलोय, 4.5 वर्ष आम्ही तुमचे असतो किंवा आचारसंहिता लागेपर्यंत आम्ही तुमचे असतो. आणि एकदा का आचारसंहिता लागली की मग सुरू झालं, ह्याला दाखवतो हा जाम उडतोय. तर माझं लोहार साहेब आपल्याला सूचनावाजा विनंती आहे. मी अनेक वेळा शिक्षण विभागाला सांगितलेलं आहे, माझ्या जिल्ह्यातले 99.99% सगळे शिक्षक चांगले आहेत, पण एखादा शिक्षक त्या सगळ्या सिस्टीमला जर बदनाम करत असेल तर कुठच्याही संघटनेला विचारायची आवश्यकता नाही, त्याच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे. ही पालकमंत्री म्हणून माझी आजची देखील भूमिका आहे, कालची देखील भूमिका होती आणि उद्याची देखील ही भूमिका राहणार आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे काही नव्हतं ते आपल्याला बघायला मिळतंय गेल्या 2 महिन्यामध्ये. मला तर असं वाटतं की याच्यामध्ये शिक्षकांनी जनजागृती केली पाहिजे. मला आजपर्यंत असं वाटत होतं दिल्लीत जे घडलं ती कदाचित तिकडची संस्कृती असेल, परंतु आपल्या तालुक्यामध्ये देखील अशा पद्धतीच्या गोष्टी जर घडायला लागल्या तर कुलकर्णी साहेब माझी तुम्हाला देखील सूचना आहे, कोणी असू दे, आज आमच्या पालकांच्या घरातल्या मुली ज्या आहेत त्या पालकांनंतर जर कोणाला मानत असतील किंवा पालकांपेक्षा जास्त जर कोणाला मानत असतील तर ते शिक्षकांना मानतात. आणि अशा पद्धतीचं कृत्य रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर कोण करत असेल तर कायद्याने ते ठेचून काढलं पाहिजे, या मताचा मी पालकमंत्री आहे. कोणाची गय करण्याची आवश्यकता नाही. आणि अशा गोष्टीमध्ये कुठच्याही पक्षाच्या नेत्याचा जर फोन आला तर माझी तर विनंती आहे की त्याला देखील FIR मध्ये घ्या. ज्या माणसानं असं कृत्य केलेलं आहे त्या माणसाला वाचवण्यासाठी जर राजकीय पुढाऱ्याचा फोन आला तर त्याचं नाव देखील आपण FIR मध्ये टाका. कारण शेवटी शिक्षकावरचा विश्वास हा अबाधित राहिला पाहिजे. जी आपली गुरु आणि शिष्य परंपरा आहे, जे इतिहासकालीन आहे, जी कितीतरी वर्षानुवर्ष चालूत आलेली आहे, ही अशीच अबाधित ठेवण्यासाठी आपण ही कठोर पावलं उचललीच पाहिजेत. आणि या गुरु आणि शिष्य परंपरेला बाधा आणण्याचा प्रयत्न जर कोण लोहारसाहेब करत असेल तर त्याच्यावर देखील जिल्हा परिषदेचं लक्ष असलं पाहिजे. 2 महिन्यापूर्वी असंच मला फोन आला, मला म्हटले अशा अशा शाळेमध्ये असं असं घडलं. त्याच्यानंतर 1 महिन्यापूर्वी फोन आला, रत्नागिरी शहरातल्या एका शाळेमध्ये असं घडलं. त्याच्यानंतर परत फोन आला. म्हणजे मला असं वाटायला लागलंय की काही लोकांना एखादी घटना घडली की त्याची पुनरावृत्ती करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि काही लोकांच्या डोक्यामध्ये ही विकृती आहे. आणि ही जर कुलकर्णी साहेब विकृती काढून टाकायची असेल तर पोलीस प्रशासनानं देखील अतिशय ठोस पावलं उचलली पाहिजेत. कोणालाही राग मानण्याची आवश्यकता नाही, कारण शेवटी तुमच्या घरामध्ये देखील मुलं आहेत, व्यासपीठावरच्या सगळ्यांच्या घरामध्ये देखील मुलं आहेत. या मुलांना जर सुरक्षित ठेवायचं असेल, म्हणून मगाशी मी सांगितलं की आई वडिलांपेक्षा सगळ्यात मोठा जास्त मान जर कोणाला असेल तर तो शिक्षकांना आहे. आणि तो मान असाच अबाधित ठेवण्यासाठी सगळ्या शिक्षकांनी ही जनजागृतीची मोहीम आपलं काम म्हणून उभी केली पाहिजे. आज दुसऱ्याच्या घरात घडलंय ते जर माझ्या घरात घडलं हे देखील आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण आपण सगळ्या शिक्षक वर्गाने केलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा कार्यक्रम नुसत्या प्रदर्शनासाठी महत्त्वाचा अशातला भाग नाही,
तर याच्यातनं काहीतरी शिक्षकांनी घेऊन गेलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी देखील एक समजून घेतलं पाहिजे की आज मोबाईल हे जे काही शस्त्र आपल्या हातामध्ये आलेलं आहे त्याचा वापर आपण किती करायचा, त्याच्या आहारी आपण किती जायचं, आपल्या दिवसातले किती तास त्या मोबाईल बरोबर खेळायचं, हे देखील प्रशिक्षण लोहार साहेब आता देणं आवश्यक आहे. मला वाटतं की माझे एक मित्र आहेत, तुम्ही त्यांना सगळ्यांना ओळखता, या महाराष्ट्रामधले एक फार मोठे नामांकित जादूगार रघुवीर जादूगार, त्यांचा मुलगा विजय रघुवीर आणि विजय रघुवीरचा मुलगा जितेंद्र रघुवीर. तो जितेंद्र रघुवीर मला एक महिन्याभरापूर्वी भेटला होता. त्यांनी मला सांगितलं हे बाकी सगळं ठीक आहे, मला फक्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेऊन जा आणि माझ्या समोर 500 विद्यार्थी मोबाईल घेऊन बसवा. मी माझ्या प्रवचनातनं असेल, माझ्या मार्गदर्शनातनं असेल, त्या 500 पैकी 5 मुलांचा जरी मोबाईल सोडवू शकलो, त्यांना परावृत्त मोबाईलपासून करू शकलो तर माझ्या आयुष्याचं सार्थक होईल, असे सांगणारी लोक आता महाराष्ट्रात निर्माण व्हायला लागलेली आहेत. याचा अर्थ मोबाईल चांगला आहे की वाईट आहे याचा देखील अभ्यास हा आता शालेय जीवनामध्येच मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे. काल परवाचं एक उदाहरण मी सांगतो की 8वी 9वीतली एक मुलगी एका क्लासमध्ये गेलेली असताना तिला काहीतरी मार्क्स कमी पडले. मार्क्स कमी पडल्यानंतर पालकांच्या लक्षामध्ये आलं की शाळेत जाताना देखील ती मोबाईल घेऊन जायची, येताना देखील मोबाईल घेऊन जायची आणि म्हणून त्या बॅचचाच सर्वे करण्यात आला एका जिल्ह्यातला. कुलकर्णी साहेब, तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्यावेळी पूर्ण त्या वर्गाचा सर्वे करण्यात आला त्यावेळी 90% मुलं ही घरातनं बाहेर जाताना मोबाईल घेऊन जात होती आणि परत घरात येताना मोबाईल घेऊन येत होती. हे कशाचंच होतं काय? आणि म्हणून मला असं वाटतं की प्राथमिक शिक्षणातच मोबाईल आवश्यक आहे की नाही हे देखील आपल्याला कळलं पाहिजे. एक 7-8 दिवसापूर्वी की 10-15 दिवसापूर्वी माझा एक कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये संभाजीनगरला होता. मी तिथे गेल्यानंतर एक प्रश्न विचारला, त्यांनी फार मोठा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून तिथे कार्यक्रम ठेवला होता. पण मी तिथे एक प्रश्न विचारला विद्यार्थ्यांना की ज्यांच्या नावानं हे विद्यापीठ आहे, ज्यांच्या नावाने हे विद्यापीठ आहे, ज्यांच्या नावानं ही घटना लिहिली गेली, ज्यांच्या नावाला अख्खा भारत देश नतमस्तक होतो, त्यांचं चरित्र तुम्ही वाचलंय का? समोरनं उत्तर नाही असं आलं. मी मराठी भाषेचा मंत्री म्हणून कुलकर्णी साहेब एक निर्णय घेतला की ज्या ज्या विद्यापीठांना ज्या ज्या महनीय व्यक्तींची नावं दिलेली आहेत, पहिल्या ॲडमिशनच्या वेळी, मग 11वीत ॲडमिशन होऊ दे, फर्स्ट इयरला ॲडमिशन होऊ दे किंवा शाळेमध्ये ॲडमिशन होऊ दे, पहिल्या 4 दिवसामध्ये युनिव्हर्सिटीला ज्या व्यक्तीचं महनीय व्यक्तीचं नाव दिलेलं आहे त्याचा पूर्ण अभ्यास माझ्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. तरच मला असं वाटतं की आपली महाराष्ट्राची ही संस्कृती टिकणार आहे. आज रत्नागिरीमध्ये देखील परवा मी लोकनेते शामराव पेजे साहेबांच्या नावानं जे इंजिनिअरिंग कॉलेज केलेलं आहे त्या कार्यक्रमाला गेलो. मी विद्यार्थ्यांना विचारलं की लोकनेते शामराव पेजे साहेब कोण होते? कोणाचाही हात वर झाला नाही. तिथं देखील प्राचार्यांना मी सांगितलं की ज्यांच्या नावानं आपण ही इन्स्टिट्यूट काढतो, ज्यांच्या नावानं आपण ह्या इमारती तयार करतो, त्या इमारतीमध्ये शिकणाऱ्या मुलांना पहिल्याच दिवशी हे कळलं पाहिजे की ज्या छताखाली मी शिकतोय त्या छताला जे नाव दिलेलं आहे त्या महनीय व्यक्तीचा इतिहास काय. हे लोहार साहेब भविष्यामध्ये करणं गरजेचं आहे. नुसतं आपण शिक्षकांना ट्रेनिंग देतो. परवा मी डाएटच्या एका इमारतीचं उद्घाटन केलं, तिथं देखील हेच सांगितलं की शिक्षकांना प्रशिक्षण द्यायचं म्हणजे काय? शिक्षकांना प्रशिक्षण द्यायचं म्हणजे त्यांच्याकडनं जी भावी पिढी निर्माण होणार आहे त्यांना प्रशिक्षित करणं म्हणजे शिक्षकांना प्रशिक्षण देणं असं आहे. आणि म्हणून मला सगळ्याच शिक्षक वर्गाला, बंधू भगिनींना एक विनंती करायची आहे. आपण अनेक ठिकाणी आपला आदर्श निर्माण केलेला आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये देखील आपला आदर्श निर्माण केलेला आहे, शिक्षकांमध्ये देखील आपला आदर्श निर्माण केलेला आहे. आणि हा जर आदर्श देशाच्या पातळीवर टिकवायचा असेल, आपल्या राज्याच्या पातळीवर टिकवायचा असेल तर तुमचं योगदान हे शिक्षण विभागाला अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते भविष्यामध्ये आपण द्याल एवढीच खात्री या ठिकाणी बाळगतो. आल्यानंतर माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. कदाचित ओव्हरडोस झाला म्हणून रागावला देखील असाल, पण माझा नाईलाज आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या भल्याच्या आहेत, आपल्या जिल्ह्याच्या भल्याच्या आहेत, आपल्या मुलांच्या भल्याच्या आहेत आणि याच्यामध्ये आपण चांगलं काम करावं एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. आज व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना विनंती करतो की पुढच्या एका कार्यक्रमाला मला जायचं असल्यामुळं हा कार्यक्रम मला अर्ध्यावर सोडून जावं लागतोय, त्याची परवानगी मला द्यावी. पण भविष्यामध्ये माझ्या जिल्ह्याच्या शिक्षकांच्या भल्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी जे जे काही करावं लागेल त्यासाठी लोहार साहेब पालकमंत्री अख्खा तुमच्यासोबत आहे एवढाच शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.